आजकाल बऱ्याच ठिकाणी इन्कम टॅक्स रिटर्न मागतात, परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना इन्कम टॅक्स रिटर्न्स का भरायचे, इन्कम टॅक्स भरल्यानंतर आपल्याला काय काय बेनिफिट्स होतात, तर याची आपल्याला कल्पना नसते. म्हणूनच आज आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर काय काय बेनिफिट्स होतात हे आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. प्रामुख्याने इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतर आपल्याला 5 प्रकारचे बेनिफिट्स होतात. पहिला प्रकार आहे आपल्याला बँक लोन. कोणत्याही बँकेत आणि कोणत्याही लोनसाठी ITAR हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे. ITAR शिवाय बँकेत लोन मिळत नाही आणि जर लोन मिळत असेल, काही बँका ITAR शिवाय लोन देतात, परंतु त्याचा व्याजदर म्हणजेच इंटरेस्ट रेट हा 2 ते 3% इतर लोनपेक्षा जास्त असतो. म्हणून आपल्याला जर कमी दरात बँक लोन घ्यायचं असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न्स भरणे महत्त्वाचे आहे. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स रिटर्न हा इन्कम प्रूफ समजला जातो. जेव्हा आपल्याला विजा ॲप्लिकेशन करायचं असते, विजासाठी महत्त्वाचं आणि मॅन्डेटरी लागणारे डॉक्युमेंट्स म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न्स आहे. तसेच मुलांच्या स्कॉलरशिपसाठी पालकांचे इन्कम टॅक्स रिटर्न्स हे इन्कम प्रूफ म्हणून समजले जाते. म्हणून इन्कम टॅक्स ॲज अ इन्कम प्रूफ म्हणून काम करते. तिसरा पॉईंट आहे टू सेट ऑफ लॉसेस. आपल्याला बिझनेसमध्ये किंवा शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात लॉसेस झाले असतील आणि त्या लॉसेसची आपल्याला फ्युचरमध्ये प्रॉफिट झाल्यानंतर किंवा नफा झाल्यानंतर वजावट मिळवायची असेल, तर आपल्याला चालू वर्षामध्ये वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरायचे आहे. तरच आपल्याला जे आपले पाठीमागचे लॉसेस आहेत ते आपल्याला कवर करता येतात. म्हणजेच फ्युचरमध्ये आपल्याला जो प्रॉफिट होणार आहे त्याच्यावरती आपल्याला इन्कम टॅक्स सेव्ह करता येईल. हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर चौथा पॉईंट आहे टर्म इन्शुरन्स. आपल्याला टर्म इन्शुरन्स जर काढायचं असेल तर तुमच्या इन्कमच्या पटीने टर्म इन्शुरन्स हा कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजेच इन्कम हे इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये जेवढं दाखवलेलं आहे त्याच्या 5 पट किंवा त्याच्या 10 पटीपर्यंत आपल्याला टर्म इन्शुरन्स मिळू शकतो. म्हणून टर्म इन्शुरन्स काढताना इन्कम टॅक्स रिटर्न भरणे हे मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स आहे. 5वा आणि शेवटचा मुद्दा आहे क्रेडिट कार्ड. कोणत्याही मोठ्या बँकेमध्ये किंवा नॅशनलाइज बँकेमध्ये आपल्याला जर क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल तर आपल्याला इन्कम प्रूफ म्हणून इन्कम टॅक्स रिटर्न्सची कॉपी मागितली जाते. म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्नशिवाय आपल्याला क्रेडिट कार्ड मिळणे अवघड आहे. तर हे होते महत्त्वाचे 5 मुद्दे. या व्यतिरिक्तही अजून काही बेनिफिट्स आहेत, परंतु ते वेगवेगळ्या असेसीनुसार ते बेनिफिट्स असू शकतात. तर आजचे हे मुद्दे एवढेच होते. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला जरूर शेअर करा आणि जर कोणी अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब इट. थँक्यू.